की पंचशील नगर चेंबूर या ठिकाणी एक बिल्डर देवेशचंद्र ठाकूर जे बिहारचे खासदार आहेत आणि जनता दल युनायटेड पक्षाचे नेते, दुर्दैवाने ते पंचशील नगरमधल्या SRAचे बिल्डर आहेत। 2019ला पंचशील नगरमधल्या पुनर्वसन इमारतीमध्ये दगड पडून एका लहान मुलीचा, प्रतिभा शिंगारे नावाच्या एका लहान मुलीचा जीव गेला। त्यावेळेस 3 विकासकांवरती गुन्हे दाखल झाले। आर्यन रिअल्टरचे जे 3 भागीदार आहेत त्या 3 भागीदारांवरती गुन्हे दाखल झालेत। पहिला जो विकासक आहे जतीन मेहता, दुसरा चेतन भानुशाली आणि तिसरा देवेशचंद्र ठाकूर। पोलिसांनी केवळ एका आरोपीवरती चार्जशीट दाखल केली, परंतु जे 2 आरोपी आहेत देवेशचंद्र ठाकूर आणि चेतन भानुशाली यांच्यावरती चार्जशीट दाखल केली नाही। 6 वर्षापासून या व्यक्तींवरती चार्जशीट दाखल नाही आहे। 6 वर्षापासून पोलिसांनी या व्यक्तींना नोटीस पण दिली नाही। 6 वर्षापासून पोलिसांनी या आरोपींना अटकसुद्धा केली नाही। का बरं? कारण राजकीय वरदहस्त, राजकीय दबाव। या राजकीय दबावामुळे देवेशचंद्र ठाकूर आणि चेतन भानुशाली या दोघांना पोलिसांनी कुठलीच कारवाई नाही केली। ह्याच्यामध्ये चेतन भानुशाली जे आहेत यांना बिल्डर म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती रद्द केलेली आहे। आता फक्त उरतो एकच माणूस, जो देवेशचंद्र ठाकूर, बिहारचा खासदार। हा माणूस अजूनही त्या ठिकाणी बिल्डर आहे। ही झाली एक बाजू। आम्ही सातत्याने प्रयत्न करतो की संविधानाने जर सर्वांना समान न्यायाची हमी दिलेली आहे, संविधानाचा आर्टिकल 14 जे इक्विलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणतं आहे, सर्वांना समान न्यायाची जर हमी देतं आहे, तर पोलीस, टिळकनगर पोलीस हे बिल्डरांना संरक्षण देण्याची हमी का घेत आहे? हे समान न्यायाची हमी अजिबात देत नाही, तर हे बिल्डरांना संरक्षण देण्याची हमी देत आहे। ही खूप शोकांतिका आहे अक्षरशः। आमचं असं म्हणणं आहे की या बिल्डरांवरती, या खासदारांवरती लवकरात लवकर त्या ठिकाणी प्रक्रिया चालू करून ह्यांच्यावरती चार्जशीट दाखल करावी, ह्यांना अटक करावी, जेणेकरून ही जी मुलगी आहे प्रतिभा शिंगारे, त्या मुलीला न्याय मिळेल। दुसरी बाजू अशी आहे की पोलीस एका बाजूला बिल्डरांना अभय देत आहे, बिल्डरांना मोकळीक देत आहे, दुसऱ्या बाजूला टिळकनगर पोलीस स्टेशन आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ 6चे समीर शेख इकडं स्थानिक लोकांवरती, स्थानिक सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांवरती खोटे गुन्हे दाखल करत आहेत। बिल्डरचं अतिक्रमण काढण्यासाठी इकडच्या रहिवाशांनी, तिकडच्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली, कायदेशीर प्रक्रिया केली। असं असताना सुद्धा बिल्डरचं अतिक्रमणाला संरक्षण देण्यासाठी, बिल्डरची घुसखोरी थांबवण्यासाठी पोलीस मैदानामध्ये उतरलेत। म्हणजे बिल्डरसाठी पोलीस मैदानामध्ये उतरले आता, आणि पोलीस आमच्याशी संघर्ष करतात। पोलीस आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करतात का? तर आमचा आवाज बंद होण्यासाठी। तुम्ही आमच्यावर जे खोटे गुन्हे दाखल करतायत, तुम्ही बिल्डरवर का कारवाई करत नाही आहे? बिल्डरला वेगळा नाही आहे का? आमची एवढीच मागणी आहे की या संदर्भात या पोलीस अधिकाऱ्यांनी, कमिशनरनी, या बिहारचे जे खासदार आहेत आणि दुर्दैवाने पंचशील नगरचे जे बिल्डर आहेत यांच्यावर त्वरित कारवाई करावी, यांना अटक करावी, यांच्यावरती चार्जशीट दाखल करावी, जेणेकरून 6 वर्षापासून प्रलंबित असलेला जो विषय, त्या मुलीला आम्हाला न्याय मिळवून देता येईल। पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका सोमवारपासून आझाद मैदानमध्ये पंचशील नगरमधले सगळे रहिवासी आणि या विषयासोबत आमच्यासोबत असणारे सर्व कार्यकर्ते, विविध संघटनामधले नेते आमच्या या सोबत राहून सोमवारपासून आम्ही या धरणं आंदोलन सुरू करणार आहोत। माननीय गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन दिलेले आहेत। सोमवारपासून आम्ही आंदोलनाला बसणार आहोत। त्याच्या अगोदर जर त्या ठिकाणी कुठली प्रक्रिया सुरू झाली तर आम्ही त्याचं स्वागत करू, अन्यथा हा संघर्ष आम्हाला त्या ठिकाणी कायम ठेवावा लागेल जोपर्यंत त्या मुलीला नाही मिळत नाही तोपर्यंत। भेट या ठिकाणी मला असं वाटतंय खासदारावरती आम्ही चार्जशीट दाखल करण्याची जी मागणी करतोय, त्यामुळं मला असं वाटतंय
की गृहमंत्री स्वतः ह्या ठिकाणी उतरून या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून त्यांनी हा आदेश काढणं खूप गरजेचं आहे. कारण या बिल्डरचं जे खासदार आहेत देवेंद्र ठाकूर यांचा राजकीय दबाव पोलिसांवरती सातत्याने सुरू आहे. त्यामुळं त्या राजकीय दबावाला बळी पडल्यामुळं आज तिकडच्या लोकांवरती तो अन्याय होतो आहे. आमचा अशी विनंती आहे की या महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कृपया या संदर्भात लक्ष घालून या प्रकरणाचं गांभीर्य समजून आपण जो गुन्हा त्या व्यक्तीने केला आहे, ज्या गुन्ह्यामध्ये तो व्यक्ती आरोपी आहे, त्या गुन्ह्यामध्ये कृपया त्याला शासन व्हावं जेणेकरून त्या मुलीला न्याय मिळू शकेल. धन्यवाद.